कोल्हापूरच्या करवीर निवासिनी श्री अंबाबाईला नवरात्रोत्सव निमित्त दरवर्षी तिरुमला तिरुपती देवस्थानाकडून मानाचा शालू अर्पण करण्याची परंपरा आहे। हाच मान राखत यंदाही तब्बल 1,66,100 रुपये किमतीचा शालू देवीला अर्पण करण्यात आला। गुलाबी काठ असलेला पिस्ता रंगाचा हा शालू तिरुपती देवस्थानचे चेअरमन BR नायडू यांच्या हस्ते अर्पण करण्यात आला। यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, खासदार धैर्यशील माने यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर करवी निवासिनी श्री अंबाबाईला तिरुमला तिरुपती देवस्थानाकडून मानाचा शालू अर्पण करण्यात आला। या शालूची किंमत तब्बल 1,66,100 रुपये इतकी असून गुलाबी काठ असलेला पिस्ता रंगाचा हा शालू होता। तिरुपती देवस्थानचे चेअरमन BR नायडू यांच्या हस्ते शालूचं पूजन करून देवीला अर्पण करण्यात आला। शालू जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी स्वीकारला। दरवर्षी नवरात्रोत्सवात तिरुपती देवस्थानाकडून अंबाबाईला शालू अर्पण करण्याची परंपरा आहे। या परंपरेला यंदाही उजाळा देण्यात आला। सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास तिरुपती देवस्थानचे पदाधिकारी मंदिर परिसरात दाखल झाले। शालूसोबत तिरुपतीचे प्रसिद्ध लाडू, फळे आणि फुलांचा हारही देवीला अर्पण करण्यात आला। देवस्थान समितीतर्फे पदाधिकाऱ्यांचं स्वागत, श्री अंबाबाई देवीची प्रतिमा, शाल आणि प्रसाद देऊन करण्यात आलं। या सोहळ्याला खासदार श्रीकांत शिंदे, खासदार धैर्यशील माने यांच्यासह तिरुपती देवस्थानचे आमदार V प्रभाकर रेड्डी, V प्रशांत रेड्डी, भानुप्रकाश रेड्डी, सौरभ वोरा, डॉलर दिवाकर रेड्डी, V शांताराम, मोहनराव, K रामराव उपस्थित होते। तसंच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी S कार्तिकेयन, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, व्यवस्थापक महादेव दिंडे, वेदांतिका माने यांच्यासह अनेक मान्यवरांनीही उपस्थित राहून या धार्मिक परंपरेला अधिक भव्यता प्राप्त करून दिली।